थँक्यू. तुम्ही दोघं जावा, घर वगैरे बघून घ्या, मी त्यांना पण दाखवते. हाय, हाय, नाव काय तुझं? दीपिका. आणि तुझं? विशाल. किती शिकलीस? तू काय आता माझा इंटरव्ह्यू घेतोस का? नाही, सहज विचारलं, माहित असावं. एक सांगू, खूप सुंदर दिसतीस. नाही नव्हते. तू पण तसा बरा दिसतोस. व्हॉट इट? म्हणजे काय नाही. काय रे, आल्यापासून बघते मी. तुझ्या हातातून तो काय फोन सुटत नाहीये. नाही ही पहिली बायको आणि जमलीस तर तू दुसरी. म्हणजे ती आणि मी एकच होय. नाही तिला सायलेंट वर काढता येतं, वरीलला कुठे काढता येतं? बरं, ते जाऊ दे. तुझ्या मुली बरोबर अफेअर? नाही वरीच ना, लय बेकार. हो का? घरी कोण कोण असतं? आई, बाबा आणि मी एक बोलते. आई आहे वय. डोक्याला पटकन. माझ्या आईला काय बोलायचं नाही. आईचं प्रेम म्हणजे कसं, गव्हर्नमेंट जॉब 100% गॅरंटी, आणि पोरींचं प्रायव्हेट जॉब कधी हातातून जाईल सांगता येत नाही. म्हणून म्हणतो पोरींचा लय बेकार. माझी आई लय भारी. तुझ्या आईची जय तुझ्या. काय बोलली तू? अरे, आपण अभिमानाने बोलतो ना, भारत माता की जय. कसं तुझ्या आई? हॅलो, का केलायस तू फोन मला? मी बोलते ना, मला नाही बोलायचंय. नको करत जाऊस तू कॉल. काय लावलंयस तू परत ते बोल म्हणून? मला नाहीच बोलायचंय तर. यू टॉक टू माय फूड, ओके? चल ठेव फोन. बिया पोता. व्हॉट इट? पत्ता कट. काय नाही, तुझा बेप म्हणलं आमचा पत्ता कट. ब्रेकअप झाले त्याच्यासोबत. तू कंटिन्यू. तो किरकिर करत असतो नुसता, कॉल करून नुसता त्रास देत असतो. सांग आमच्या. बोललास? अरे सांग आमच्या ह्याला. तू बोलली ना टॉक टू माय फूड फोनवर, तसं मी बोललो मराठी. सांग आमच्या ह्याला. बर, कोणी जीएफ वगैरे? नाही पोरीचं नाद लय बेकार. जे लहान पोरं पाठवतात, असली मग सुनांचं ताईसाठी घरात. बर, तुझ्या काय अपेक्षा आहेत? माझ्या काही जास्त अपेक्षा नाही, फक्त एवढंच की आई बापाची सेवा करावी, घर सांभाळून ठेवावं, घरातली कामं केली पाहिजे, स्वयंपाक आला पाहिजे. म्हणजे सगळी कामं काय मीच करायची काय? तुला काय येतं की नाही? घंटा. हा? काय नाही येत मला. कशाला काय यायला पाहिजे? ती पोरींची कामं, मला फक्त खायला येतं. म्हणजे तुमच्यासारखी मुलं आहेत म्हणून आज मुली सन्मानाने जगू शकत नाही. कुणाला सांगायलीस तू? तुलाच. चल निघून. माझ्या घरचे चांगले आहे. मी मुलगी असून पण माझ्या निर्णयाला मान देतात. माझा बीएफ पण चांगला आहे. हे आता शेवटचं स्थळ. मी माझ्या बीएफशी लग्न करायला मोकळी. गॉट इट. हाय, कसं आहे ना, माझी पण एक जीएफ आहे. सकाळीच मेसेज आलता भेटायचंय म्हणून. फर्स्ट टाइम भेटतोय ना आज. 1 वर्षापासून अफेअर आहे आमचं. एफबीवर पटली ना. स्त्री पुरुष समानता आपण पण मानतो. तिला तसं बोललो कारण मोडायचं होतं मला. माझ्या जानूसोबत लग्न करायचं होतं आणि तिला भेटायला गेलो कारण आई मागं लागली होती ना. माझी जानू येईलच इतक्यात. हो, मी ती जाण. आणि तू नानू तर नाहीस ना? हो, मीच नानू. पण तुला बीएफ पासून बरं माझ्यासोबत बोलत होतीस. त्या बीएफ सोबत ब्रेकअप होऊन 3 वर्ष झाली. गेली 1 वर्ष मी तुझ्याच सोबत बोलत होते. ॲपवर काय बोलत होत असेल? आपण एकत्र कामाला जाऊया. घरातली दोघांनी कामं मिळून करूया. मुलींनी स्वावलंबी असलं पाहिजे. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. माय फूट. बरं झालं तूच पाहायला आलास ते. त्यामुळे कळलं तरी तू बसायचं नाही. त्या ॲपीच्या नादात माझीच वाट लागली असती. सांगतो रे नादांनो, एफबीच्या नादाला लागू नका. आई तसेच सगळीकडे वागा आणि उगाच नाटके करायला जाऊ नका. माझ्यासारखे गत करून घेऊ नका.
mata, mata, mata,